सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मागचा व्हिडिओ हा तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की YouTube अकाउंट हे कशा पद्धतीने ओपन करायचं, कशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण व्हिडिओ बनवल्यानंतर कशा पद्धतीने एडिटिंग करायची। आता एडिटिंग करण्याचं सांगायची गोष्ट म्हणजे आपण काय करतो, खूप सारे व्हिडिओ शूट करतो, ओके। बट जर आपल्याला तो व्हिडिओ जर एडिट करायचा असेल तर त्यासाठी आपण जर दुसऱ्यांना कोणाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी दिला तर त्याचे चार्जेस देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये लागतात। म्हणजे आता आपल्याला खूप सारे व्हिडिओ एडिट करायचे तर प्रत्येक व्हिडिओ एडिटिंगचे आपण चार्जेस नाही देऊ शकत ना। यासाठी आपल्यालाही थोड्याफार प्रमाणात तरी एडिटिंग यायला हवी। त्यासाठी मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर खरंच वाटलं की हा व्हिडिओ खरोखरच आपल्यासाठी उपयोगाचा आहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा। आपणच ट्राय करू ना थोडंफार एडिटिंग करण्याचं। ठीक आहे, तुम्ही काही प्रमाणात द्या बाहेर एडिटिंग करायला, बट जे काही तुम्ही आता दररोज कंटेंट क्रिएटर आहात, दररोज तर तुम्ही नाही देऊ शकत, त्यासाठी तुम्ही स्वतः करा। यासाठी मी कोणत्या ऍपवरती व्हिडिओ एडिट्स करते ते तुम्हाला सांगणार आहेत। म्हणजे एडिटिंग केल्यानंतर आहे ना, जो व्हिडिओ आहे तो आपला अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो, त्यासाठी आपल्याला एडिटिंग करायची आहे। म्हणजे पाहणार आहे ना अजून आपला व्हिडिओ बघतात। तर चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत इनशॉट ऍप बद्दल। तुम्हाला सर्वांना माहितच आहे इनशॉट ऍप म्हणजे बहुतांश जणांना येतही असेल इनशॉट ऍप कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट करायचा त्यामध्ये, बट ज्यांना येत नाही त्यांनी आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ असेल, कुठलीही काही गोष्ट असेल तर तुम्ही सहजपणे ते एडिट करू शकतात। इनशॉट ऍप कावर निवडलं, कारण त्यामागचं की हे आपल्याला सहज प्ले स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल होतं। कारण बहुतांश ऍप जे असतात त्याची जी कॉस्ट आहे ती आपल्याला लागते, परचेस करावं लागतात काही काही ऍप, ठीक आहे। आणि त्यामुळे इनशॉट ऍप आपण यूज करायचं, खूप छान आहे, व्यवस्थित आहे, की आपल्याला यूज केल्या जाऊ शकतं आणि प्रत्येक गोष्ट ही लवकर समजते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता। सुरुवातीला आपण काय करायचं, तुमच्या मोबाईलमध्ये जर इनशॉट ऍप इन्स्टॉल नसेल, सुरुवातीला आपण प्ले स्टोअर वरती जाणार, इनशॉट सर्च करणार आणि त्यानंतर इनशॉट ऍपला आपण इन्स्टॉल करणार। आता इनशॉट ऍप आपण मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं, ओके। लगेच ओपन करायचं, केलं ओपन इनशॉट ऍप। त्यानंतर आपल्याला जो फ्रंट स्पेस वरती आपल्याला काय दिसतील गोष्टी तर बघा, व्हिडिओज म्हणून एक येईल, त्यानंतर ताबडतोब आपल्याला फोटो म्हणून येतो आणि शेजारीच कोलॅज म्हणून येतो। तर मित्रांनो, कोलॅज मध्ये काय असतं म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ फोटोज टाकायचे आहेत, नंबर ऑफ फोटोज करून एक मोठा फोटो तयार करायचा आहे, त्यासाठी आपण कोलॅज वापरतो। म्हणजे खूप सारे आपण फोटोज त्यामध्ये इन्क्लूड करू शकत असतो, ओके। चला तर बघा, फ्रंट पेज ओपन केलं, या तिन्ही गोष्टी आपल्याला दिसल्या, व्हिडिओ, फोटो, कोलॅज। त्यानंतर आता आपण काय करू, व्हिडिओज पासूनच सुरुवात करू। मग शेवटीला मी तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी सांगते, ठीक आहे। तर व्हिडिओज वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक इंटरफेस दिसतो, तो म्हणजे न्यू म्हणून। तर न्यू मध्ये काय असतं की तुम्हाला कोणता नवीन प्रोजेक्ट बनवायचा आहे, कशावरती काम करायचे, कोणता व्हिडिओ एडिट करायचा आहे, त्यासाठी हे न्यू ऑप्शन असतं। तर न्यू वरती तुम्ही जसं क्लिक करणार तर तुम्हाला शो होईल तुमचे व्हिडिओज, फोटोज आणि ऑल, या तिन्ही गोष्टी शोज होईल, ओके। मग आता काय करायचं, तुम्हाला जर ब्लँक घ्यायचं आहे, ब्लँक, तर ब्लँक वरती पहिले तुम्हाला सांगते, ब्लँक जर घेतला, ब्लँकला सिलेक्ट करायचं, झाला सिलेक्ट। त्यानंतर ब्लँकला तुम्ही घेऊ शकतात, बट तुमच्याकडं ऑलरेडी एखादा व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर आता या ब्लँकला आपण काय करू, डिलीट करू। आणि डिलीट करायच्या टायमाला आहे ना, जर तुमच्या जर युजफुल असेल ना तर त्याला डिस्कार्ड नका करू। डिस्कार्ड म्हणून एक ऑप्शन येतं आणि ड्राफ्ट म्हणून, तर युजफुल असेल ते सरळ ड्राफ्ट मध्ये सेव्ह करायचं, किंवा काहीच कामाचं नाही तर तुम्ही डिस्कार्ड करू शकतात, ओके, ऍज तुमचा चॉईस। सो दॅट आपण ओपन केलाय व्हिडिओज, ओके। तर काय करायचं, सरळ आपल्या गॅलरीमध्ये आलो आपण, व्हिडिओज, फोटोज, ऑल, सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या, ओके। त्यानंतर मी आता एक रॅन्डमली व्हिडिओ सिलेक्ट करते, ओके, एक मिनिट, ठीक आहे। रॅन्डमली व्हिडिओ सिलेक्ट केला, ठीक आहे। तर याच्यामध्ये सुरुवातीला व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर लगेच काय शो होते आपल्याला बघा, पेजवरती शो होते आपल्याला कॅनव्हास,
ऑडिओ, स्टिकर, टेक्स्ट, इफेक्ट्स, फिल्टर्स, पिप, प्रीकट, स्प्लिट, डिलीट, व्हॉल्यूम, बॅकग्राऊंड, स्पीड अँड ॲनिमेशन, AI कट, क्रॉप, स्विच, इन्हॅन्स, स्टॅबिलायझर, कटआउट, मास्क, टेम्पलेट्स. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही प्रॉपर पद्धतीने या ॲपवरती तुमचा व्हिडिओ हा योग्यरित्या करू शकतात मित्रांनो. तर चला, आता जर तुमचा व्हिडिओ हा कसा समजा हॉरिझॉन्टलमध्ये, तर त्याला तुम्हाला व्हर्टिकलमध्ये घ्यायचं, लँडस्केपमध्ये. ओके, त्यासाठी आपण सगळ्यांना माहिती रोटेट ऑप्शन असतात, त्यामध्ये देखील आहे. तर रोटेट ऑप्शन दिसलं नाही ना, सरळ थोडंसं पुढे जायचं. गेलात पुढे, त्यानंतर काय आपल्याला दिसतंय क्रॉप म्हणून. क्रॉप म्हणून गेलं, त्याच्यावरती आपली इमेज क्रॉप सुद्धा होते. अजून थोडंसं पुढे जायचं, ते हे बघा, डुप्लिकेट आणि फ्रीजच्या आतमध्ये तुम्हाला रोटेट ऑप्शन दिसेल. त्याला आपण रोटेटमध्ये सिलेक्ट केलं तर रोटेट होतं. कशा पद्धतीने घ्यायचंय तुम्हाला, त्याचा अँगल चेंज. आता फ्लिप म्हणजे काय, अँगल चेंज होतो. म्हणजे इकडे राईट साईडला कधी चेहरा असेल तर तो लेफ्ट साईडला फ्लिप करू शकतात. ओके, ही गोष्ट समजली. आता आपण परत रिव्हर्स येणार. तर कॅनव्हासमध्ये काय करायचं, दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला जर इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पोस्ट करायचा आहे तर 9.16 जो रेशो आहे तो तुम्ही यूज करायचा. बिकॉज 1.1 रेशो जो आहे तो तुम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकण्यासाठी यूज करायचा. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता 16.9 हा सगळ्यात महत्वाचा युट्यूबसाठी. 16.9 रेशो सिलेक्ट करायचा. ओके, त्याच्यानंतर आहे 9.16 जो की टिकटॉकचा आहे. सध्या टिकटॉक तर बंदच आहे. पुढे गेल्यानंतर भरपूर सारे रेशो आहे, बट ते आपण यूज करत नाहीत. सगळ्यात महत्वाचे इंस्टाग्राम आणि युट्यूबसाठी यूज करतो. 16.9 सिलेक्ट केला. ओके, डन झाला. त्याच्यानंतर आता ऑडिओमध्ये बघा तुम्हाला काय काय दिसेल, म्युझिक दिसेल, इफेक्ट दिसेल, रेकॉर्ड दिसेल. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत. सरळ म्युझिकमध्ये बघायचं. तर या म्युझिकमध्ये काय असतं की तिथे कोणती लायब्ररी अवेलेबल आहे. समजा म्युझिकमध्ये तुमच्याकडे कोणते म्युझिक आहे ते सगळे दिसतात तुम्हाला, तुम्ही डाउनलोड केलेले. ओके, आता वरती दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओ. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी एखादा व्हिडिओ आहे, त्याला ऑलरेडी एखादा ऑडिओ आहे किंवा एखाद्या व्हिडिओचा तुम्हाला ऑडिओ आवडलेला आहे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे इथे व्हिडिओ नाही दिसणार समोर, फक्त त्या व्हिडिओचा ऑडिओ तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसेल. तो तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्या व्हिडिओचा ऑडिओ आवडतो तो. ओके, डन. त्यानंतर परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर इफेक्ट दिसतात. इफेक्ट्समध्ये आता हे जे फोल्डर आहे ते आपल्याला अवेलेबल कोण करून देतो, युट्यूब करून देतो. म्हणजे बॅकग्राऊंड तुम्ही युट्यूबच्या तुमच्या व्हिडिओला लावायचे ऑडिओ ते तुम्ही इथून घेऊ शकतात. त्याच्यानंतर परत आल्यानंतर रेकॉर्ड सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. रेकॉर्डमध्ये काय होतं आपलं, तर जे आपला व्हॉइस आहे तो तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करू शकतात. हे तर अतिउत्तम झालं ही गोष्ट. त्यानंतर स्टिकर देखील महत्वाचं आहे. स्टिकर्समध्ये बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहे. हे बघा, तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बनवताय, स्टिकर्समध्ये बघा काही डाउनलोड नसेल झालेले तर डाउनलोड करून घ्या. ब्रेकिंग न्यूज, शेअर, रेकॉर्डिंग, स्माइल, त्याच्यानंतर कॅमेरा, लाईक्स, सबस्क्रायबर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टिकर्समध्ये फ्री डाउनलोड भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही यूज करू शकतात. त्याच्यानंतर बघा, ओके, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. स्टिकरच्या शेजारीच तुम्हाला टेक्स्ट दिसेल. टेक्स्ट दिसला. टेक्स्टवरती तुम्हाला जर एखादी हेडलाईन द्यायची तुमच्या व्हिडिओला, सरळ टेक्स्टवरती टाईप करायचं आणि टेक्स्ट द्यायचं. ओके, तर CC कॅप्शन्स, हे बऱ्याच लोकांना माहित नसते की नेमकं कॅप्शन नावाचा प्रकार काय आहे. तर मित्रांनो, कॅप्शन नावाचा प्रकार असा आहे की तुम्हाला जो व्हिडिओ, आता मी जे बोलतीये बट हे तुम्ही फक्त ऐकताय. ओके, बट तेच डाऊन साईडला कॅप्शन्स म्हणजे लिहून, म्हणजे प्रत्येक शब्द हा लिहून येतो. जसं आपण मूवीज बघतो बघा, तर हिंदी चित्रपट बघतोय तर खाली डाऊन साईडला आपल्याला इंग्लिशमध्ये कॅप्शन्स दिसतात. CC म्हणजेच तेच की तुम्हाला त्याचं जे ट्रान्सलेशन आहे ते इंग्लिशमध्ये दिसतो. म्हणजे ज्यांना हिंदी चित्रपट कळत नाही ते इझिली इंग्लिशमध्ये त्याचा मिनिंग काढून तो समजून घेऊ शकतात. किंवा मग इंग्लिश चित्रपट असतात ते हिंदीमध्ये, अशा बऱ्याच गोष्टी असतात. ओके, त्याच्यानंतर समजलं हे कॅप्शन्स वगैरे. त्याच्यानंतर टेक्स्ट परत ऑप्शन आहे, त्याच्यात पण होतं, स्टिकरमध्ये पण होतं टेक्स्ट आणि इथे सेपरेटली पण दिलेलं त्यांनी, दोन्ही ठिकाणी ते ऑप्शन दिलेलं आहे. आता इफेक्ट्स, हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे व्हिडिओसाठी. तर इफेक्ट्स क्लिक केलं आपण, बघा इफेक्ट्समध्ये भरपूर सारे इफेक्ट्स आहे. स्लो झूम, ओके, स्लो झूम होणार, ते झूम आउट, टेम्पर, ओरिजिनल. म्हणजे तुम्हाला जो इफेक्ट द्यायचा सुरुवातीला तो तुम्ही देऊ शकता. त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ग्लिच पण होतं. ओके, व्हायब्रेट पण होतं. व्हिडिओ जर व्हायब्रेशन द्यायचं आहे ते सुद्धा होतं. किंवा मग एखादा फोटो आहे त्याला असा डाऊनफॉलमध्ये घ्यायचा आहे तर तो मग तुम्ही व्हायब्रेटमध्ये सुद्धा यूज करू शकतात. म्हणजे खूप सारे इफेक्ट्स आहेत. तो जो मला आवडतो तो द्यायचा तुम्ही. ओके, आता आहेत फिल्टर.
फिल्टरमध्ये बघा ब्राईट, पिंक, लेट तुम्हाला जो व्हिडिओला ठेवायचा आहे ते तुम्ही फिल्टर देऊ शकतात. आता त्याच्या शेजारी ऍडजस्ट, हे देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही फिल्टर द्या, पण तुम्हाला नाही आवडलं तर ऍडजस्टमध्ये सरळ लाईटनेस तुम्ही वाढवू शकतात. ओके, शेजारीच तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसेल, कॉन्ट्रास्टमध्ये देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर वॉर्म, टिंट, सॅच्युरेशन, या बऱ्याच गोष्टी तुम्हाला जे आवडतं ते द्यायचं. ओके, त्याच्यानंतर एडिट. आता एडिटमध्ये ऍडजस्टला तुम्ही एडिट करू शकतात. नाही द्यायचंय तुम्हाला फिल्टर, कॅन्सल करायचं, शेजारीच तुम्हाला डिलीट ऑप्शन आहे, डिलीट ऑप्शनवरती जायचं, क्लिक करायचं व्हिडिओला सिलेक्ट करून. त्याच्यानंतर आता बघा फिल्टरनंतर पीप. आता पीप देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ घेतला पण तुम्हाला शेजारीच एखादी इमेज ठेवायची, सरळ जायचं, परत गॅलरीमध्ये पीपवरती ओपन केल्यावर गॅलरी दिसेल. तुम्हाला जर आता एखादा फोटो शेजारी ठेवायचा तर पीप इथे होतो. आणि पीप झाल्यानंतर ना, समजा आता मी सिलेक्ट केला, एक रॅन्डमली फोटो सिलेक्ट केला, आता पीप करायचा आहे मला, त्याला चला ओके पीप केला, त्याला सुद्धा एडिट करू शकता, डिलीट करू शकता, फिल्टर लावू शकतात, क्रॉप करू शकतात. आता पीपला कटआउट करायचं. कटआउट खूप महत्वाचं आहे. कटआउटला म्हणजे ती इमेज आहे ना तेवढी कट होते, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड नाही दिसणार, फक्त आता इथपर्यंत माझा फेस जसं कटआउट होईल तिथपर्यंत तुम्हाला दिसेल. आणि ते खूप छान दिसतं कटआउट जर यूज केला आपण तर. हे पीप त्याच्यासाठी असतं. तुम्हाला आणखीन एखादा व्हिडिओ मधातच तुम्हाला एखादा इमेज टाकायची आहे त्याच्यासाठी देखील पीप युजफुल असतं. सुरुवातीला नाही ठेवायची, मधातच टाकायची, त्याच्यासाठी पीप युजफुल आहे. त्याच्यानंतर प्रीकट. आता प्रीकटमध्ये कट करून तुम्हाला घ्यायचे अजून व्हिडिओ ते तुम्ही करू शकतात. ओके, त्याच्यानंतर स्प्लिट. स्प्लिटमध्ये तुम्हाला मधातच व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. ओके, आणि त्याच्या आतमध्ये ना दुसरा टाकायचा, तर स्प्लिट करायचा आणि दुसरा व्हिडिओ टाकायचा, म्हणजे तुमचा प्रॉपर सेट होऊन जातो व्हिडिओ. डिलीट ऑप्शन तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर व्हॉल्यूम सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला व्हॉल्यूम कधी पण आहे ना मित्रांनो जास्तच ठेवायचं, म्हणजे मॅक्झिमम आहे ना 100च्या पुढे ऑप्शन आहे आपल्याला 200 पर्यंत. 200 पर्यंत व्हॉल्यूम केलं आपण. बॅकग्राऊंड कोणतं ठेवायचं, तुम्हाला खूप सारे बॅकग्राऊंड्स अवेलेबल आहे आणि इझिली अवेलेबल होतात ते आपल्याला. तर ते बॅकग्राऊंड तुम्ही कलर्समध्ये आहेत, काही थोडं डिझाईन्समध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, काही ते तुम्ही देऊ शकतात. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी एखादं बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही लावू शकतात. तर बॅकग्राऊंड आपण एखादं लावून बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हे बघा बॅकग्राऊंड लागलं. अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड लावू शकतात. त्याच्यात पुढे गेलो आपण, स्पीड म्हणून एक ऑप्शन आहे. तर स्पीड म्हणजे व्हिडिओला कुठपर्यंत स्पीड ठेवायची तुम्हाला कमी जास्त करून, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल आहे मित्रांनो. तर मग तुम्ही व्हिडिओला स्पीड देऊ शकतात, म्हणजे एकदमच स्लो तुमचा व्हिडिओ झालेला आहे, जो ऐकणाऱ्यालाही बोर होईल, अरे किती बोर करतोय त्याच्यापेक्षा मग व्हिडिओला थोडी स्पीड देऊन बघा, म्हणजे ऐकणाऱ्याला देखील इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे आणि खरोखर युजफुल वाटलं पाहिजे. ते तुम्ही करू शकतात. आता ॲनिमेशनवरती आलो आपण. इथे पण तसंच अगदी फिल्टर सारखंच असतं, त्याच्यामुळे एवढं काही नाही. ॲनिमेशन पण युजफुल आहे आपण. त्याच्यानंतर क्रॉपचं तर सांगितलंच मी. ओके, स्विच, इन्हान्स. त्याच्यानंतर आता हे म्हणजे काही गोष्टी आपण जास्त यूज करत नाही, बट थोडंफार यूज करतो. ओके, कटआउट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ओके, मास्कमध्ये काय असतं, मास्कमध्ये वेगवेगळे टाईपचे असतात. म्हणजे आता तुम्ही एखादी इमेज सिलेक्ट केलेला आहे, तुमचं जे बॅकग्राऊंड आहे जो लेअर असतो एखाद्या फोटोचा तो दिसत नाही मास्कमध्ये. म्हणजे कसं म्हणता येईल बघा, आता एखादा फोटो मी सिलेक्ट करून दाखवते, त्याला मास्क देऊन दाखवते. ओके, तर याला काय करायचं, असं थोडंसं क्रॉप करायचं. ओके, नंतर सिलेक्ट करून असं डाऊनफॉल घ्यायचा, म्हणजे बघा तुम्हाला ती बॉर्डर दिसते का नाही, म्हणजे असं वाटतंय की त्या इमेजमध्ये ती इमेज आहे. त्याच्यासाठी मास्क खूप युजफुल आहेत, ते आपण यूज करू शकतात. आणि त्याच्यानंतर व्हॉइस इफेक्ट. आता व्हॉइस इफेक्ट देखील महत्त्वाचा आहे. व्हॉइस इफेक्टमध्ये ना फोनचा व्हॉइस इफेक्ट आहे, स्पीकरचा व्हॉइस इफेक्ट आहे, मॅक्झिमम आहे ना लक्षात ठेवायचं. खूप सारे व्हॉइस इफेक्ट आहे, पण मग बाकीच्यांचे आवाज जरा वेगळेच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्वाचं कोणतं आहे तर तो आहे स्पीकरचा व्हॉइस इफेक्ट. तो तुम्ही कुठल्याही व्हिडिओला लावायचं, म्हणजे तुम्ही जरी व्हिडिओचा व्हॉल्यूम वाढवला बट व्हॉइस इफेक्टमध्ये तो अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो मित्रांनो. त्याच्यामुळे स्पीकरचाच व्हॉइस इफेक्ट लावायचा. तो लावला किंवा मग तुम्ही एखादे कार्टूनचे व्हिडिओज बनवताय तर व्हॉइस इफेक्टमध्ये तुम्हाला अजून साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे, म्हणजे लहान मुलांची देखील व्हॉइस देखील अवेलेबल आहे. ऐकून तुम्हाला वेगवेगळे खूप छान आहे. तुम्हाला जे यूज करायचं यूज करा. ठीक आहे, आता फ्रीज म्हणजे फ्रीजचा अर्थ लक्षात घ्या की फ्रीज म्हणजे तेवढं ना फक्त सिलेक्ट होतं ते स्टॉप फ्रीज होऊन जातं. ओके, रोटेट तर सांगितलंच तुम्हाला. डुप्लिकेट म्हणजे अजून एकदा ती इमेज तुम्हाला डुप्लिकेट घ्यायची समोर, ते तुम्ही घेऊ शकता. हे झालं सगळं इन शॉर्ट ॲपचं. तर व्हिडिओ फार मोठा झालेला आहे, बट सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. मागेच मी तुम्हाला युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे देखील सांगितलेलं आहे, पण ते एडिट पण कसं करायचं, व्हिडिओ एडिटिंग
हे पण जमायला पाहिजे ना आपल्याला, थोडंफार तरी व्हिडिओ एडिटिंग आलं पाहिजे ना. यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे. खरोखरच तुम्हाला वाटलं असेल की हा व्हिडिओ खरंच आपला युजफुल आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भरपूर असं प्रेम द्या व्हिडिओला या. कारण एका व्हिडिओ मागे प्रत्येक जो व्हिडिओ बनवतो त्याची फार महत्त्व असतं. म्हणजे त्यांनी खूप त्या गोष्टीचा अभ्यास करतो त्यावेळेसच तो एखादा व्हिडिओ बनवतो. म्हणून तुम्ही सर्वांनी देखील एडिटिंगचा मला तरी वाटते ठीक आहे पूर्ण नसेल समजलं पण खूप साऱ्या जास्त प्रमाणामध्ये ठीक आहे 100 पैकी 80 प्रमाणामध्ये तरी तुम्हाला समजलं असेल. किंवा तुम्हाला जर वाटलं कुठल्या एडिटिंग करत असताना काही गोष्टींचा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करताय तुम्ही त्यावेळेस सरळ सोपं मला कमेंट करा की इथे इथे प्रॉब्लेम फेस होतोय तर मी नक्कीच ती तुमची कमेंट रीड करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात मित्रांनो. धन्यवाद. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या YouTube अकाउंटला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.